प्रसारित करीत आहोत साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त रूपक वाङ्मयीन साने गुरुजी. लेखन ज्योती धबाले. सादर करते देविदास पारखी. निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची. वर्षणे हा मेघाचा, वाहणे हा नदीचा आणि पसरणे हा वाऱ्याचा जसा स्वभाव आहे, त्याप्रमाणे प्रेम करणे हा साने गुरुजींचा स्वभाव. कोकण ही जन्मभूमी तर खानदेश ही कर्मभूमी असणारे पांडुरंग सदाशिव साने, अमळनेर सारख्या आडवळणाच्या गावी शिक्षक म्हणून कार्य करणारे, पण स्वातंत्र्य चळवळीत गांधी विचारांनी प्रभावित झालेले साने गुरुजी. त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा विचार करायला गेलं तर सर्वप्रथम आठवते ती त्यांची कादंबरी श्यामची आई. मराठी साहित्य क्षेत्रात सर्वाधिक मागणी असलेलं पुस्तक म्हणून त्याचा गौरव होतो. गुरुजींची वाङ्मयीन मूर्ती म्हणून या कादंबरीकडे बघितलं जातं. हे जरी खरं असलं तरी साने गुरुजी यांचं साहित्य त्याही पलीकडे आहे. गुरुजींनी लहान मोठी मिळून जवळपास 125 पुस्तकं लिहिलीत. कादंबरी, कथा, कविता, नाटक, निबंध, अनुवादित पुस्तकं, संपादित पुस्तकं आणि संक्षिप्त साहित्याची पुस्तकं अशी त्यांची साहित्य संपदा. कधी कधी मंगल मी लिहीन, कथा नवी कविता नवीन, लिहीन मी नाटक वा निबंध, करीन भाषांतर वा सबंध. जगात जे जे सुविचार वारे, मदीय भाषेत भरोत सारे. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण तरी बांधिले, जनसेवे जीवन भिजले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मनायाला हो, बलसागर भारत हो. जगात जे जे सुविचार आहेत ते आपल्या भाषेत लिहिण्याचा मानस असणाऱ्या साने गुरुजींचा मूळ पिंड साहित्यिकाचा नव्हता. साहित्यिकाच्या भूमिकेतून त्यांनी लिखाण केलं नाही. ते म्हणत असत, लिहिताना माझ्या डोळ्यासमोर साहित्य नसतं आणि साहित्य चर्चाही नसते. मी साहित्यिक नाही आणि माझा तसा अधिकारही नाही. काम करून थकलेल्यांना गंमत वाटावी, त्यांनी आपले आयुष्य निराळ्या वृत्तीत घालवावे, हीच माझी लिखाण करतानाची दृष्टी. इतक्या स्पष्ट भूमिकेतून हे लिखाण झाल्यामुळं जे जे मंगल ते या साहित्यात उमटलं आहे. रवींद्रनाथांचा प्रभाव ज्यांच्यावर होता त्या गुरुजींनी जे अनुभवलं तेच लिहिलं. अनुभवाशिवाय काहीही न लिहिणाऱ्या गुरुजींच्या साहित्यानं महाराष्ट्राच्या वाङ्मयीन जगात एक नवीन युग निर्माण केला आहे. पाखरांची जशी किलबिल तसे माझे लिहिणे. किलबिल केल्याशिवाय त्यांना राहवत नाही, तसं मलाही काहीतरी लिहिल्याशिवाय राहवत नाही. लेखन हा त्यांच्या प्रेरणेचा कृतिशील आविष्कार होता. समाजातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करणारं साहित्य निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी स्वतःच म्हटल्याप्रमाणे हृदयात सेवा, वदनात सेवा असा त्यांचा वाङ्मयाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच आईच्या अंगाखांद्यावर खेळत पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे.
ही मोठा होण्याची प्रवृत्ती व्यक्तींच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत नकळत मुलाला लहान किंवा मोठा करत असतात. आई देह देते आणि मनही देते. जन्माला घालणारी तीच आणि ज्ञान देणारीही तीच. श्यामला त्याच्या भाग्यानं थोर माता मिळाली होती. माझ्यात जे काही चांगले ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. तिने मला काय दिलं नाही, सारं काही दिलं. प्रेमळपणे बोलायला तिनंच मला शिकवलं. त्याचा अंश माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. माझ्या आईनेच माझ्या जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मदतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, रस देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारं तिचं, त्या थोर माऊलीचं. सारी माझी आई, 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 आई. श्यामची आई या कादंबरीसह एकूण 18 कादंबऱ्या गुरुजींनी लिहिल्या आहेत. आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास लिहिणाऱ्यांना याची जाणीव नव्हती असे नाही. कुसुमावती देशपांडे यांनी ज्यांना वाचकाकडून उदंड लोकप्रियता लाभली, परंतु त्यांच्या निर्मितीची दखल फारशी कोणी घेतलेली नाही असे म्हणून काही लेखकांची नावं दिली आहेत. त्यात गुरुजींच्या नावाचा समावेश आहे. गुरुजींच्या कादंबरी लेखनाचा काळ हा स्वातंत्र्य आंदोलनाचा काळ होता. पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाबरोबर भारतीय संस्कृतीची पिछेहाट व्हायला लागली होती. अतिरंजित आणि अवास्तव अशा कथानकांची आणि प्रेमभावनेचे स्तोम माजवून तरुणांना आकर्षित करणाऱ्या कादंबरी लेखनाची लाट आली होती. पण गुरुजींना मात्र टॉलस्टॉयपंथी वेगळेपण अधिक भावले. टॉल्स्टॉयनं कलात्मक व्यापार सर्व मानवांना मोकळा राहील, केवळ विवक्षित वर्गातील कलावान नसतील, तर ज्याला ज्याला ईश्वरी देणगी मिळालेली आहे ते सारे कलासेवक, कलानिर्माते म्हणून पुढे येतील, हे भाकीत कित्येक वर्षापूर्वी लिहिलं होतं. तोच विचार गुरुजींना देखील प्रभावित करीत होता. गुरुजी म्हणत, आईच्या पोटातून जसे मूल बाहेर येते, त्याप्रमाणे कलावानाच्या जीवनातून रंगून, कलावानाच्या हृदय समुद्रातून न्हाऊन माखून त्याची कलाकृती बाहेर पडली पाहिजे. त्यात उत्कटता, जिव्हाळा, आत्मीयता पाहिजे. भावना स्पष्ट आणि स्वच्छ असाव्यात. कलाकृतीतील आशय स्वच्छ आणि उघड असावा. आपल्या याच विचारातून त्यांनी केलेले कादंबरी लेखन मराठी साहित्यात नवीन वाट निर्माण करणारे ठरले. साने गुरुजी खरे गांधीवादी कादंबरीकार होते. तीच मानवतावादाची विचारसरणी त्यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या कादंबरी लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बहुतांश कादंबऱ्या या गीतात्मक आहेत. मानवतावादाच्या शिकवणुकीसाठी पदे आणि गीतांचा त्यांनी उपयोग केला आहे आणि म्हणूनच समीक्षकांनी प्रचार यात्रा म्हणून या कादंबऱ्यांवर टीका केली. पण असं असलं तरी भाषा वैशिष्ट्य आणि गीतांची विविधता यामुळे साहित्य रसिकांना मात्र गुरुजींचं कादंबरी लेखन भावलं. साने गुरुजींची कविता नामदेवासारखी आर्त, तुकारामांसारखी करुण गहिरी, तुलसीदासांसारखी दास्यभक्तियुक्त,
सूरदासांसारखी आत्मविचार मांडणारे आहे असे काही अभ्यासक मानतात. पत्री हा त्यांचा काव्यसंग्रह, त्यांच्या बहुतांश कविता या कारावासात जन्माला आलेल्या आहेत. गुरुजींची कविता ही समतेचा, न्यायाचा, देव आणि देशभक्तीचा झेंडा घेऊन मुक्त मयुराप्रमाणे नाचते. अंतःकरणात व्यापून राहिलेल्या मातृविचाराचा गौरव करणाऱ्या गुरुजींच्या लिखाणात, वाणीत, मनात आई स्थिरावते, विसावते. आणि म्हणूनच ते सर्व धर्म समभाव साधणारी कविता सहज लिहू शकतात. त्यांची कविता अहंकाराचा विनाश करणारी, गात्रांवर रोमांच फुलवणारी कविता आहे. मुलात आणि फुलात रमणाऱ्या कवीची ती कविता आहे. ती जशी आत्मनिवेदनाची कविता आहे, तशीच ध्येयवेड्या देशभक्तीचीही कविता आहे. पुनरुक्ती पाल्हाळ किंवा शब्दांची काटकसर न करणं हा या कवितेचा दोष काव्यसमीक्षक मांडतात. पण या आक्षेपांना उत्तर देताना गुरुजी स्वतः असं म्हणतात, माझ्या लेखनात पाल्हाळ असतो, पण तो अर्थहीन असतो का? समुद्राच्या लाटा जशा पुन्हा पुन्हा उसळतात, तसंच सामान्य माणसाला समजून देण्याकरिता पुन्हा पुन्हा तेच सांगतो. हृदयात देव आणि देश ठेवणारी ही प्रकाश यात्रेची कविता आहे. ईश्वर परायणता, जाज्वल्य देशभक्ती आणि मुलांविषयी कळकळ हे गुरुजींचं व्यक्ती वैशिष्ट्य. नवभारत निर्माणाचं स्वप्न त्या काळात अनेकांनी पाहिलं. समाजाचा, पर्यावरणाचा, शेती शेतकरी, कृषी जीवनाचा विचार मांडणारी गुरुजींची सुंदर पत्रे वाचताना आपल्याला त्यांचा हा दृष्टिकोन जाणवतो. 15 ऑगस्ट 1948 त्यांनी सुरू केलेल्या साप्ताहिकात दर शनिवारी सुधाला उद्देशून त्यांनी पत्र लिहिले. वर्षभर लिहिलेली तीच पत्रे सुंदर पत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. या पत्रांमध्ये सहज, उत्कट आणि रसरशीत जीवनस्पर्श जाणवतो. जीवन भाषाबरोबरच जातिवंत जिव्हाळा हा या पत्रांचा लक्षणीय गुण मानला जातो. जांभळी खाल्लीत तर पाणी पिऊ नका, आजारी नका पडू असा किरकोळ उपदेशही या पत्रांमध्ये आहे. तसंच ज्या ऋतूमध्ये जे पीक असेल त्या पिकाचं वर्णन, रोहिणीतील अचानक पावसामुळे शेतकऱ्यांची उडालेली धांदल, आषाढातील कामाची घाई, आर्द्रा नक्षत्र कोरडं गेल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचं वर्णन, असं कृषी जीवनाशी तादात्म्य या पत्रांमध्ये आढळतं. फुलांचा वर्षाव तर जागोजागी आहेच, पण छोट्या विमानांप्रमाणे वाटणारी फुलपाखरं, नदीत पंख फडफडवून आंघोळ करणाऱ्या साळुंक्या, नाचणारे मोर, उडणारे पोपट, झुपकेबाज शेपटीवाली खार ही सगळी निसर्ग निरीक्षणं यात आहेत. आकाशातील चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, पर्वत, नद्या, समुद्र सगळ्यांच्या वर्णनात गुरुजी तन्मय होऊन गेलेले दिसतात. मुलांचा मेवा ठरलेल्या या पत्रांमध्ये त्यांनी सांगितलेल्या लोकशाहीचा अर्थ आजही उपयुक्त आहे. सर्वांचा विचार करणे म्हणजे लोकशाही. सर्वांचा दर्जा समान लेखायला हवा. जातपात, आडनावे, प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन समाजवादी दृष्टी यावी. जो रात्रंदिवस श्रमतो त्याची कीव करून त्याला कपडे नका वाटू. त्याचा हक्क त्याला द्या. स्वाभिमानी भाकर त्याला द्या. हातात हात घालून हृदयात हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. साने गुरुजी हे बहुजन समाजाच्या हृदयाची पकड घेणारे आधुनिक महाराष्ट्रातील साहित्यकार मानले जातात. त्यांचं लेखन हे भारतीय मातीतलं लेखन आहे. ग्रीमबंधू त्यांचे आदर्श होते. त्यांच्यामुळेच लोकसाहित्याच्या संकलनाची प्रेरणा गुरुजींना मिळाली आणि त्यातूनच साकारला 2500 ओव्यांचा संग्रह स्त्रीजीवन. विषयानुसार 12 भागात विभाजन केलेल्या या स्त्रीजीवनाच्या प्रारंभी
2 शब्द सांगताना गुरुजींनी जी वैशिष्ट्ये नोंदवली आहेत ती त्यांच्या अभ्यास दिशेचे भान असल्याची निदर्शक आहेत, असे तारा भवाळकर मानतात. जैनांच्या बृहत्कल्प सूत्रभाष्यातील आणि 11व्या-12व्या शतकातील मानसोल्लास ग्रंथातील ओव्यांची माहिती आणि ओव्यांच्या रचनेचे स्वरूप स्त्रीजीवन यामध्ये गुरुजींनी उलगडून सांगितले आहे. उगवला नारायण नारायण लाल शेंदराचा खापा. आपले आणि इतरांचे जीवन अर्थपूर्ण करावे या प्रेरणेनं लिखाण करणारे गुरुजी आपल्या लिखाणात चोखंद समीक्षकांना अपेक्षित असलेलं कलातत्व नाही हे जाणून होते. भरलेलं हृदय रिकामे होईपर्यंत लिहावयाचे, या व्यतिरिक्त दुसरे कलातंत्र मला येत नाही आणि साधत नाही. कला मला कळत नाही असं जरी ते म्हणत असले तरी त्यांचं लिखाण हे कोणत्याही तंत्रात न अडकल्यामुळे साधेपणामुळे सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरले. सांस्कृतिक, धार्मिक, प्रचारात्मक, कलात्मक आणि चारित्र्यात्मक असे त्यांचे निबंध लेखन म्हणजे राष्ट्राला उभे करणारे वाङ्मय आहे. तर वाचकाला जिव्हाळा वाटेल, ओलावा जाणवेल या आत्मीयतेने त्यांनी केलेले चरित्र वाङ्मय लिखाण हे बोधवादाची जोपासना करणारे आहे. लाटेवर जसा फेस त्याप्रमाणे त्या त्या काळातील वैचारिक लाटेवरचा स्वच्छ फेस म्हणजे महापुरुष होय. गुरुजी हे असेच महापुरुष होते. संतांच्या भाषेत बोलणारे, भावविव्हल होत रसिकांचे डोळे ओले करणारे त्यांचे वाङ्मय म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा ठेवा आहे. मृत्यू म्हणजे महायात्रा, मृत्यू म्हणजे महाप्रस्थान, मृत्यू म्हणजे महानिद्रा, मृत्यू म्हणजे आईच्या कुशीत जाऊन झोपणं. लहान मूल दिवसभर खेळतं, खिदळतं, रडतं, पडतं. रात्र पडताच आई हळूच त्याला उचलून घेते. त्याची खेळणी वगैरे तिथंच पडतात. आई त्याला कुशीत घेऊन झोपते. ती आईची ऊब घेऊन बाळ ताजं तवानं होऊन सकाळी पुन्हा दुप्पट उत्साहानं चेष्टा करू लागतं. तसंच जीवाचं. जगात दमलेल्या श्रमलेल्या जीवाला ती माता उचलून घेते, कुशीत निजवते, जीवन रस पाजून पुन्हा पाठवते. आपल्याला वाटतं की मरण म्हणजे अंधार, परंतु मरण म्हणजे अमर प्रकाश, मरण म्हणजे निर्वाण, मरण म्हणजे जगाचा वियोग, परंतु जगदीश्वराशी योग. गुरुजींनी लिहिलेलं हे मृत्यूचं काव्य 11 जून 1950 रोजी त्यांनी स्वतः हा वियोग आणि योग साधला. मात्र मानवी जीवनमूल्यांचे संस्कार करणारे त्यांचे साहित्य, साने गुरुजींच्या मधुर विचारांची सतेज शिंपण आजही समाजावर करत आहे. त्यांना विनम्र अभिवादन. भीमाय थोर होईला, वैभवे दिव्य शोभेला, रसथास शांती देईला, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो. आत्ताच आपण साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त रूपक वाङ्मयीन साने गुरुजी ऐकलत. लेखन ज्योती धबाले यांचं, सहभाग समीर शिरवळकर, सुधीर फुलके आणि सीमा शेटे यांचा. सादर करते होते देविदास पारखी आणि निर्मिती होती आकाशवाणीच्या अकोला केंद्राची.